नमस्कार मित्रांनो, आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका की आमचे व्हिडिओ आपणास कसे वाटतात. याचबरोबर मित्रांनो, मनुष्य म्हटला की प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या ही ठरलेली आहे, परंतु आपल्या ऋषीमुनींनी वेदांचा चक्षु म्हणजे ज्योतिषशास्त्र निर्माण केलं. मनुष्याच्या जीवनामध्ये भविष्य काळात येणाऱ्या संकटांवरती मात कशी करता येईल या प्रश्नांचे उत्तर किंवा मार्ग या ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्याला दर्शवला. मग बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतात की याची उत्तर आपल्याला मिळतील कुठं. अनेक प्रश्न असतात मनामध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न असतो की मुलांचं शिक्षण होत नाहीये गुरुजी, शिक्षण कधी होणार? शिक्षण अनेक अडथळे येत आहे, परिपूर्ण करतोय, अभ्यास करतोय, लक्षात राहत नाहीये, प्रयत्न करतोय, परिपूर्ण होत नाहीये. कशामुळे होतंय? काही अडचण आहे का? गुरुजी, मुलांचं शिक्षण खूप चांगलं झालंय, त्याला नोकरी लागत नाहीये. त्याच्यापेक्षा कमी शिकलेला, त्याच्यापेक्षा कमी ज्ञान असलेला मुलगा मोठ्या पदावरती आरूढ झालाय, त्याला नोकरी लागली आहे, परंतु याला अजून कुठल्याही प्रकारची नोकरी लागलेली नाही. गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी नोकरी आहे की प्रायव्हेट जॉब आहे, कुठे याने काम करावं? गुरुजी, मुलाला खूप चांगली नोकरी लागली आहे, मुलीला खूप चांगली नोकरी लागली आहे, विवाहाचं वय होऊन गेलंय, लग्न होत नाहीये. नेमकी अडचण काय? पत्रिकेत मंगळ दोष आहे, पत्रिकेला कोणी दोष लावलेला आहे? नेमकं या प्रश्नांची उत्तर आम्हाला कुठे मिळू शकतील? हे विवाह कधी निश्चित होतील? नेमका जोडीदार कसा असेल? या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आम्हाला मिळत नाहीये गुरुजी. गुरुजी, विवाह झालाय परंतु संतती होत नाहीये. 2 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 7 वर्ष झाले, अनेक डॉक्टरी इलाज केले, अनेक आध्यात्मिक इलाज केले, आम्ही संतान प्राप्त होत नाहीये. आमच्या नशिबात संतती प्राप्तीचा योग आहे का गुरुजी? की आम्ही मेडिकलमध्ये अजून काही पुढील उपचार घ्यावा की थांबावं? नैसर्गिक योग आहे. गुरुजी, संतती झाली आहे, नोकरी आहे, विवाह झालाय, परंतु राहायला वास्तू नाहीये. माझ्या जीवनामध्ये सुखाचे क्षण आहे का? वास्तुयोग मला माझ्या जीवनात निर्माण करता येईल का? मला जागा घ्यायची आहे, मला शेती घ्यायची आहे, मला वाहन घ्यायचंय. मी जुनं वाहन घ्यावं की नवीन वाहन घ्यावं? मी जुनी वास्तू घ्यावी की नवीन वास्तू घ्यावी? अनेक प्रश्न आहे गुरुजी, उत्तर मिळत नाहीये. याचबरोबर गुरुजी, मला विदेशात जायचं आहे, मी परदेशात व्यवसाय करावा की नोकरी करावी? की मी मायदेशी राहून व्यवसाय करावा की नोकरी करावी? प्रश्नांची उत्तर मिळत नाही. गुरुजी, मी विजासाठी अप्लायकेशन केलेलं आहे, परदेशात मला जायचं आहे, तिकडच्या देशाचं नागरिकत्व मला मिळणार आहे का? तिकडच्या देशात राहण्यासाठी मला संमती मिळणार आहे का? असे अनेक प्रश्न आहेत. गुरुजी, मला अध्यात्मामध्ये नाव करायचंय, गुरुजी मला अनेक प्रकारच्या गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य पद्धतीनं देतील आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घ्याल. आज आपण 2026 या वर्षातील फेब्रुवारी महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात काही ग्रह राशी परिवर्तन करतायत. 3 फेब्रुवारी या दिवशी बुध ग्रह कुंभ राशीमध्ये राशी परिवर्तन करतो. 5 फेब्रुवारी या दिवशी शुक्र ग्रह कुंभ राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 12 फेब्रुवारी या दिवशी सूर्य ग्रह कुंभ राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 23 फेब्रुवारी या दिवशी मंगळ ग्रह कुंभ राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महत्वाची सूचना, आपल्या जीवनात काही संकट आहेत, समस्या आहेत, त्यात मार्ग निघत नाहीये, मनात अनेक प्रश्न आहे, उत्तर कुठे मिळणार? आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन करा, संपर्क करा
आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील, ज्यानं तुमच्या जीवनातील अडचणी कमी होण्यासाठी नक्की तुम्हाला मदत होईल. मीन राशी, प्रथम भाव, लग्न भाव. या राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे, चतुर्थामध्ये आहे. त्यामुळे या महिन्याची जी सुरुवात आहे ना, परिवाराचा विचार आहे, दुसऱ्या कोणाचा विचार डोक्यात नाही आहे. परिवाराला काय हवंय काय नकोय, थोडा कालखंड हे असंच चालणार आहे. का? गुरु महाराज लवकर राशी परिवर्तन करत नसतात, शनी महाराज हे लवकर राशी परिवर्तन करत नसतात. चांगलं आहे ना तुमच्या राशीसाठी. परिवाराकडे लक्ष, थोडक्यात स्वतःचं बघून मग दुसऱ्याचं बघण्याचा कालखंड आहे. मग या कालखंडामध्ये प्रगतीच्या दृष्टीनं ज्या काही पाऊल खुणा उमटवायच्या आहे ना, त्या करून घ्या. म्हणजे कोणत्या कोणत्या? वाहन करून घ्या, वास्तू करून घ्या, त्याचबरोबर शेती जमीन घ्यायची, घेऊन टाका. कंपनीमध्ये काही आपल्याला अजून एखादं युनिट चालू करायचं आहे, करून घ्या. प्रगतीच्या ज्या पाऊल खुणा आहेत त्या सगळ्या निश्चित करा. द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे, कुटुंब वाणी नेत्राचं स्थान आहे. या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा 23 तारखेनंतर व्ययात येतोय. तोपर्यंत लाभात आहे. पहिले 23 दिवस अत्यंत लाभ आहे. अगदी जे विषय तुम्हाला वाटलंही नव्हतं की हे एखादं मी उत्पन्न, एखादं प्रोडक्ट चालू केलंय, त्यातनं मला एवढी धनसंपत्ती मिळेल, ती पण मिळून जाईल. खरेदी विक्रीत मदत केली, एखाद्या मित्राला जाऊन पैसे मिळवून दिले अचानक म्हणून 23 दिवसांमध्ये लक्ष्मी प्राप्तीचं दर्शन होण्याचा योग आहे. परंतु ते म्हणतात ना, अचानक आलं का ते सांभाळता येत नाही, कारण की तो वेळेतही जाणार आहे ना. मिळालेला लाभ पचवता आला पाहिजे, चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करता आली पाहिजे. मित्रपरिवाराच्या नादी लागलं की आलेलंही जायला वेळ लागत नाही, राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही, हे लक्षात ठेवा. परिवारामध्ये उत्साहाचं, चैतन्याचं वातावरण आहे. तृतीय स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह उपजयाचा 5 फेब्रुवारीला राशी परिवर्तन करतोय आणि लाभातनं व्ययात जातोय. त्यामुळे नवीन काही व्यवसाय वगैरे सुरू करायचं जर तुम्ही म्हणाल की गुरुजी मग पहिले 23 दिवस तुम्ही सांगितलं, नवीन नाही, आहे तेच डेव्हलप करा, आहे तेच वाढवा, हे तुम्हाला सांगतोय आम्ही. एखादं सांगेल हे एवढं छान चाललंय, अजून एखादं तू सुरू कर, हे पटकन दुसरं, ते नको. जे आहे ते परिपूर्ण करणे. बहीण भावंडांवरती संकट येऊ शकतं, तुमच्यापेक्षा लहान, त्यांना तुमच्या मदतीची गरज अपेक्षा आहे. चतुर्थाला सुखस्थान म्हटलंय. स्वामी बुध ग्रह हा तुमच्या पत्रिकेतील 3 फेब्रुवारीला राशी परिवर्तन करून लाभात न व्ययात तो गेलेला आहे. त्यामुळे परिवारानं आर्थिक जी जबाबदारी आपल्यावर दिली आहे, त्यांच्याकडे असलेला आर्थिक पैसा तुमच्याकडे दिलाय, तो व्यर्थ कामासाठी खर्चू नका, ही महत्वाची गोष्ट. तुम्हाला वाटलं 10 लाख गोळा झालेत म्हणजे 20 लाख होतील, असं होत नाही, ते कष्टानेच होतात. आणि अति तिथे माती करून घेऊ नका, हा काही कामाची नाही आहे. विचारपूर्वक गुंतवणूक करा. घर, वास्तू, वाहनाच्या दृष्टीनं निर्णय असेल तर ते तुम्ही पहिल्या 8-15 दिवसात करून घ्या, ते तुमच्यासाठी उत्तम असतील. पुढे थांबवून घ्या शक्यतो. पंचमाला प्रेमाचं स्थान म्हटलं. या महिन्यामध्ये संततीसाठी योग उत्तम आहे, शिक्षणासाठी उत्तम आहे, इष्टदेवतेच्या कृपेसाठी उत्तम आहे, शिक्षणासाठी परदेशाची संधी निर्माण होण्याचा योग आहे, अतिशय सुंदर आहे. षष्टाला रिपुरोग स्थान म्हटलंय. या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह 12 फेब्रुवारीला राशी परिवर्तन करून व्ययामध्ये येतोय. पहिले 12 दिवस तो लाभामध्ये असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी लाभ आहे, नोकरीच्या ठिकाणी बढती आहे, परंतु जयांगी मोठेपण तया यातना कठीण. मोठेपण आलं 12 तारखेनंतर त्रासही होणार आहे. अनेक लोक कट कारस्थान करणार आहेत. त्याला बळी पडायचं नसेल तर मौनम सर्वार्थ साधनम, शांत बसून प्रत्युत्तर न करता आलेल्या गोष्टीला उत्तर देणे.
प्रगती आहे, नोकरीमध्ये बढती आहे, सप्तम स्थान वैवाहिक सुखाचा विचार आहे, स्वामी बुध ग्रह आहे या स्थानाचा. 3 तारखेला राशी परिवर्तन करून व्ययात जातोय कुंभे. 3 तारखेनंतर विवाह निश्चिती नको, 3 तारखेनंतर पार्टनरमध्ये व्यवसाय नको, 3 तारखेनंतर पार्टनरशिपमध्ये कुठलाही केलेला व्यवसाय ठपकायला जाईल, कर्जबाजारीपणा होईल. पहिले असेल तर ते कंटिन्यू करा, नवीन काही करू नका, त्यासाठी सांगतोय. विवाह निश्चिती थोडीशी पुढे ढकला. अष्टम स्थान तुळा राशी. अचानक काही मोठं संकट हो, 5 तारखेनंतर लाभात्न ज्या वेळेला व्ययात जाईल, गुप्त विकार, गुप्त आजाराच्या संदर्भामध्ये काही जखम, कुठे काही त्रास असेल तर डॉक्टरांना भेटा, नाहीतर त्याचं मोठ्या त्रासामध्ये, आजारामध्ये रूपांतर होऊ शकतं. स्त्रिया पुरुष गुप्त आजार दाखवायला थोडंसं कानगाडी करतात, मग मोठं झालं का वेळ नसते, वेळ निघून गेलेली असते, वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे योग्य वेळेत निदान. भाग्यामध्ये वृश्चिक रास आहे. स्वामी मंगळ ग्रह लाभात आहे. भाग्याला लाभाची जोड आहे. पहिल्या 23 दिवसांमध्ये कल्पवृक्षासमान हात असणारे, कल्पवृक्षासमान गुरुची कृपा असणारे, जे म्हणाल, जे मागाल, जे विचारात आणाल ते परिपूर्ण होईल. पण तिथून पुढे मिळालेलं जपता आलं पाहिजे, सांभाळता आलं पाहिजे, हे विसरून चालता कामा नये. थोडे पैसे आले की माणसाला गर्व येतो, परंतु गर्भाचं घर नेहमी खाली असतं. दशमामध्ये धनुराशी आहे. स्वामी गुरु ग्रह चतुर्थामध्ये आहे. दशमेशाची दशमावरती सप्तम दृष्टी. वडिलोपार्जित व्यवसायाला बंद पडू देऊ नका. मिळालेलं पद डोक्यात हवा जाऊ देऊ नका. जमिनीवरती पाय ठेवून कार्य करा, हे सांगणारा हा महिना आहे. एकादशामध्ये मकर रास आहे. स्वामी शनी ग्रह हा लग्नी आहे. त्यामुळे लाभेशाला लग्नाची साथ आहे. विचारानं, डोकं विचार करून पैसा खर्च करणार आहात, परंतु वेशही शनीच आहे. तेथे ग्रहांची मांदियाळी आहे. बुध, शुक्र, रवी, मंगळ, राहू सहवास योग झालाय. अति दानशूरपणा काही कामाचा नाही आहे. अति कोणाशी लगटही काही कामाची नाही. गरज असेल तिथेच मदत करा. मीन राशीच्या जातकांसाठी शुभांक 6, शुभ रंग पिवळा आहे. शुभ दिवस 12 तारीख, 13 तारीख, 14 तारीख, 19 तारीख, 20 तारीख, 21 तारीख आहे. अशुभ दिवस 5 तारीख, 6 तारीख, 7 तारीख, 24 तारीख, 25 तारीख, 26 तारीख आहे. मंत्र देतो. ओम चामुंडायै नमः या मंत्राचं पठण करा. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.